सुकेजी डाकी साहेब यांच्याशी संपर्क साधायचा आहे. स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स. मनीष घरत नक्कीच पिंपळनेर संघाने खूप जिद्दीनं हा सामना खेळला, त्याबद्दल न्यू विक्रा स्पोर्ट्स पिंपळनेर संघाचं आम्ही हार्दिक धन्यवाद व्यक्त करतोय. मात्र अभिनंदन प्रदीप स्मृती स्पोर्ट्स नाभा संघ. मी बाबजी काटोळे सर आपल्याला विनंती करतोय, आपण प्रथम मेडल जो मेडल आहे मानाचा मेडल पहिला आपण द्यावा आणि तदनंतर मग मानाचा मुकुट शिरपेच टोपी जी आहे ती या मनीष घरत या खेळाडूला परिधान करायची आहे. इथून जा असा आणि तिकडून फोटो काढ. आपण पाहू शकता हा मानाचा मुकुट शिरपेच हा गौरव स्वीकारताना मनीष घरत. तदनंतर मी विनंती करतोय मनीषजी देहरकर यांना आपण ही आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी सामनावीर पुरस्कार स्वरूपात द्यायचं आहे. त्याचप्रमाणे हर्षदजी गंधे यांना विनंती असेल आपण ही आकर्षक घड्याळ जे आहे ते आपण आपल्या शुभ हस्ते मनीष देहरकर यांना द्यायचं आहे. तसेच अंजूर गावचे आलिमगड गावचे नारायणजी पाटील यांच्या शुभ हस्ते ताजी फळांची टोपली त्यांना दिली जाते. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि ताजी फळे खा. तर एक चांगला संदेश आमच्या एवन जोडीने दिले. मनीष खूप चांगला खेळलास. एकंदरीत खूप कमी धावसंख्या होती, मात्र तरीही देखील नावासंघ एक प्रेशर खाली आला होता. काय सिच्युएशन होती, काय कशा पद्धतीने तुम्ही गेम प्लॅनिंग केले, कशा पद्धतीने खेळलास? पहिले तर अमोल आणि भूषण उतरला होता, ते थोडा बॅकफुटला केलं होतं. ते मी पहिलेपासून डगआउटमध्ये विचार केला होता की पहिले बॉलपासूनच मी फ्री माइंड केलेला बघेल आणि आपल्या संघाला कसं तरी 5-6 ओव्हर उभा राहूनशी टीमला जिंकवायचा प्रयत्न करेल. पहिला सामना जिंकलाय, स्वप्न पहिलं पूर्ण झालेलं आहे. आता ज्या पद्धतीनं सुपर 8चा जो प्रवास असतो त्या पद्धतीनं काही गेम प्लॅनिंग वगैरे असतील? गेम प्लॅनिंग तर काहीच नाही, आम्ही आमचा बेस्ट द्यायला बघू फक्त. ऑल द बेस्ट, थँक्यू. हा होता मनीष घरत ज्यांनी सामनावीर हा पुरस्कार प्राप्त केला. तर वळूया पुढच्या सामन्याच्या धावत्या समालोचनाकडे. तर स्वरगंगा मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर आम्ही विनंती करतोय आपल्याला की आपण एवन जोडी आमचे सुकेजी डाकी साहेब यांच्याशी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. वळूया समालोचन कक्षाकडे. तिथे सज्ज आहेत अजय घरत, प्रसाद परब, सुभाष धुमाळ आणि मच्छिंद्रजी पाटिल. ओवर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप. मैच की शुरुआत हो चुकी है. पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद डॉट रही है. इस बार ऑन दी अप ड्राइव किया, हवा में रही थी लेकिन बहुत ही शानदार प्लेसमेंट, गैप में खेल दिया. 4 रन. जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. या अगोदरच्या सामन्यामध्ये राम पडल्याच्या बॅटमधून सलग 5 चेंडूमध्ये 5 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते आणि यावेळी मात्र आकाश पाटील याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहतोय. आकाश पाटिल पहले राउंड के मैच में फ्लॉप रहे थे, लेकिन इस मैच में अच्छी शुरुआत की है. पहला चौका थर्डमैन की दिशा से केवल दिशा दिखाते हुए उन्होंने प्राप्त किया था और उसके बाद ये शानदार लॉफ्टेड कवर ड्राइव ऑन दी अप खेला था. देसाई टीम पहले बल्लेबाजी करती हुई, अच्छी गेंद रोहित पाटिल द्वारा सम्मान देते हुए खेला. बहुत बढ़िया बैटल चल रहा है. देखिए पहली गेंद पर चौका आया, उसके बाद बाहरी किनारा लगा था, लेकिन स्लिप में कोई खिलाड़ी ना होने की वजह से बैटर बच गए थे. उसके बाद फिर से चौका और फिर ये चौथी गेंद काफ़ी अच्छी थी, थोड़ी अंदर की तरफ आई थी, ऑफ स्टंप के करीब रखा था. और रोहित पाटिल भी अच्छे फॉर्म में हम कह सकते हैं, क्योंकि दोपहर के मैच में उन्होंने 3 विकेटें चटकाई थी 2 ओवर में 23 रन देकर. नक्कीच यावेळी चांगल्या चेंडूच्या हाताने फलंदाजाला बॅकफुट ढकलण्यास मजबूर केलं होतं आणि स्वतःचा बचावही केला होता फलंदाजाने. दोपहर के मैच में जो कसर रही थी उसको पूरा करने का प्रयास करेंगे आकाश पाटिल. और राम पाटिल ने तो कमाल की बैटिंग की थी, चौकों की झड़ी सी लगा दी थी उन्होंने. विवेक इंटरप्राइजेस सामने टीम को पहले राउंड में उन्होंने मात दी थी, देसाई टीम ने. और न्यू सिद्धिविनायक अंजुर टीम ने भी एक मैच जीता है और वो तो एक ज़बरदस्त मैच मैं समझता हूँ, क्योंकि 87 रनों का पीछा करते हुए
खुटारी टीम के विरुद्ध मुकाबला जीता अंजुर टीम ने। बिल्कुल ओवर पिच, कारपेट ड्राइव, डायरेक्ट हिट है या नहीं देखना होगा। स्टंप्स तो बिखेर दिए गए हैं, हाथ से स्टंप बिखेर दिए गए हैं और बॅटर बच गए। नक्कीच हे आपण पाहू शकता, संधी होते मात्र संधीचं सोनं इथे करता आलेलं नाही, कारण चेंडू येण्याच्या अगोदरच हाताने नक्कीच एष्ट्यानं स्पर्श झाला होता। बहुत बड़ी सफलता मिल सकती थी पहले ही ओवर में न्यू सिद्धिविनायक अंजुर टीम को। राम पाटिल बहुत अच्छे फॉर्म में है, उनके पास अच्छी तकनीक है, सीधे बैट से तो वो कमाल कमाल के स्ट्रोक्स खेलते हैं, सामने भी बढ़िया खेलते हैं और स्क्वायर ऑफ द विकेट भी उतने ही स्ट्रांग है। एक बहुत ही कठिन बैटर है गेंदबाजी करने के लिए। अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार घुमाया है गेंद हवा में, फील्डर बहुत दूर है, खाली क्षेत्र में खेला, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन। कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान थँक्यू डीजे। तर मी विनंती करतोय आदरणीय श्री सुकेश जी डाकी यांना एवन जोडी, आमच्या एवन जोडीकडून सन्माननीय श्री बापजी काठोळे सर, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा प्रभारी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। मान्यवरांना महाराष्ट्राचं महावस्त्र, माईची आपुलकीची ही उबदार शाळ, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं हे पुष्पगुच्छ आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमा असलेली सन्मान चिन्ह येथे बापजी काठोळे सरांना दिलं जातंय। तदनंतर मनीषजी देहरकर, वाडा नगरपंचायत भारतीय जनता पार्टीचे गटनेते आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। मान्यवरांना शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। त्याचप्रमाणे हर्षदजी गंधे, युवा मोर्चा उपाध्यक्ष पालघर जिल्हा, यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। मान्यवरांना शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 या स्पर्धेत एवन जोडी सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीनं। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद संदीप। नए ओवर की शुरुआत की है सुदर्शन ने, पहली गेंद पर सिंगल आया है, रन संख्या 15 बिना किसी नुकसान के। टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई देसाई टीम इस मैच में। गति परिवर्तन, अच्छी गेंद थी है, हल्के हाथों से खेला, केवल गेंद को रोकने के लिए देख रहे थे बैटर और जब स्ट्रोक खेला ऐसा ही लगा नहीं कि शायद इंटेंशन होगा रन बनाने का, लेकिन सिंगल लिया गया है। शायद बल्ले का थोड़ा सा अंदरूनी हिस्सा भी लगा था, मेरे ख्याल से ऑफ साइड की तरफ वो खेलने के लिए देख रहे थे। सुदर्शन एक अनुभवी गेंदबाज है, वेरिएशंस है उनके पास, लेकिन पहले राउंड के मैच में दोपहर में हमने देखा कि काफ़ी जूझ रहे थे अच्छी लेंथ के लिए। फुल टॉस विद्यमान सरपंच ग्रामपंचायत अंजूर अविनाशजी दोडे सर यांचा इथे मात्र शुभागमन होत आहे। त्यांच्या समवेत इतर मान्यवर देखील दाखल होत आहेत। त्या सर्वांचं तुफानजी वैती, आमच्या एवन जोडीचे खास मित्र, यांचं इथे शुभागमन होत आहे। त्यांचं देखील सहर्ष स्वागत। भालचंद्रजी पाटील यांच्या समवेत इतर मान्यवरांचं शुभागमन या व्यासपीठावर होतंय। सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। फोर थ्रो आणि पाहूया किती धावा इथे धावफलकामध्ये ऍड केल्या जात आहेत। एकूण 5 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील आणि ओव्हर थ्रोच्या रूपाने आपण पाहतोय की ह्या धावा नक्कीच बहाल केल्या जातात जणू काही फलंदाजी करणाऱ्या संघाला। डायरेक्ट हिट की कोशिश की थी, खुद गेंदबाज ने गेंद को फील्ड किया था सुदर्शन ने।
लेकिन बैकअप बड़ा ही साधारण स्तर का देखने को मिला। हे आपण पाहू शकता सन्मान चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. सुदर्शन जो पद्मावती चषकामध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी त्या चषकामध्ये या गोलंदाजाने हाताळले होते. यावेळी मात्र बेट झाला होता यष्टरक्षक, मात्र सुदैव यष्टरक्षकाच्या मागे चेंडू अडला जातोय. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. एक और पंजा मिल सकता था यहाँ पर यदि फील्डर रोक नहीं पाते तो। वाइट के रूप में 2 रन, रन संख्या आगे बढ़ती हुई 23 रन। दूसरे ओवर का खेल चल रहा है, पावर प्ले का खेल अभी भी जारी है। अच्छी शुरुआत दोनों सलामी बैटर्स द्वारा जय वागेश्वर देसाई टीम के लिए। आकाश पाटिल ने पहले ओवर में 3 करारे चौके लगाए। राम पाटिल को एक पंजा मिला है इस ओवर में, ओवर थ्रो के रूप में वो 5 रन मिले थे। 7 पर बैटिंग करते हुए इस समय सामना करने के लिए तैयार। इस बार बहुत बढ़िया तरीके से स्वीप किया है और गैप में निकल गई है गेंद। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में दूर से खिलाड़ी आए, बहुत अच्छा एफर्ट। 2 रन पूरे। सराहना करनी होगी फील्डर की, काफ़ी दूरी तय की थी उन्होंने। डीप स्क्वेरिश मिड विकेट की तरफ फील्डिंग कर रहे हैं, लेकिन लगभग डीप बैकवर्ड स्क्वेअर लेग की तरफ वो पहुंचे थे। आणि नक्कीच आपल्या संघासाठी महत्त्वाच्या 2 धावाही त्या क्षेत्ररक्षकाने वाचवलेल्या आहेत, कारण एक धाव खूप महत्त्वाची असते. नितेश थे वहाँ पर फील्डर, हितेश बल्कि। छोटी बैकलिप का इस्तेमाल करते हुए हल्के हाथों से स्क्वेयर ड्राइव किया था पॉइंट की तरफ। सारे स्ट्रोक्स है राम पाटिल के पास, वो इम्प्रोवाइज क्रिकेट भी खेल सकते हैं, लेकिन ज़्यादातर हम देखते हैं कि वो गेंद के मेरिट पर बैटिंग करते हैं। सूझबूझ भरी बल्लेबाजी हमेशा करने का प्रयास करते हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय देसाई टीम का 26 रन बगैर किसी नुकसान के। विकेट की सख्त ज़रूरत है न्यू सिद्धिविनायक अंजुर टीम को। दोनों सलामी बैटर्स खतरनाक नजर आ रहे हैं, अच्छी बुनियाद रखते हुए देसाई टीम के लिए। इस बार फुल लेन गेंद ड्राइव कर दिया है, बल्ले के थोड़ी अंदर लगी है, गेंद ट्रैवल हो रही है मिड विकेट की तरफ। दूर से फील्डर आए और 2 रन पूरे। अच्छा तालमेल, नक्कीच चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळते. चांगली कॉलिंग पाहायला मिळते दोन्ही सलामीवीरांमध्ये. आकाश पाटील आणि राम पाटील समजदारीने फलंदाजी करताना. तो पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है। देसाई टीम की बहुत ही आकर्षक शुरुआत, रन संख्या 28 बिना किसी नुकसान के। 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर 28 धावा. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आजच्या हायलाइट्समध्ये नक्कीच आपण जर बघितलं तर जय वागेश्वर देसाई संघाचा फलंदाज राम पाटील यांनी 4 आणि ते शुभागमन होतंय आमच्या A1 जोडीमधील A1 शिलेदार निलेशजी पाटील यांचं इथं शुभागमन होतंय. त्यांचं देखील या सायंकाळच्या प्रहरी सुस्वागतम. बहुत ही खूबसूरत ये टूर्नामेंट है, बहुत ही ज़बरदस्त ताम झाम यहाँ पर देखने को मिल रहा है। फ्लड लाइट्स ऑन है, दूधिया रोशनी में मैदान और भी ज़्यादा खूबसूरत लगता है। अंजुर का ये श्री सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड, आप देख सकते हो किस तरह से फ्लड लाइट्स चमक रही है। 28 बिना किसी नुकसान की देसाई टीम। और देखिए एक रोचक बात है, पहले राउंड के मैच में भी इसी तरह से शुरुआत हुई थी। पहले ओवर में 14 रन बनाए गए थे, दूसरे ओवर में भी बल्लेबाजों ने 14 रन बनाए थे। नक्कीच विवेक एंटरप्राइजेस आमने संघाविरुद्ध तो सामना जय वागेश्वर देसाई संघाचा पाहायला मिळाला होता. लेकिन फिर वो अच्छी शुरुआत के बाद पारी बिखर सी गई थी। 28 पर कोई विकेट नहीं था और फिर उसके बाद 31 पर 5 विकेट हुए थे। लेकिन राम पाटिल एक छोर संभाल कर खड़े थे, अंत तक खेले। हिमांशु ने उनका अच्छा साथ निभाया था। 36 रनों की अच्छी पार्टनरशिप हुई थी 6ठे विकेट के लिए, जिसके चलते एक अच्छे टोटल की तरफ पहुंच गई थी देसाई टीम। इस मैच में देखना है कि अब आने वाले ओवर्स में किस तरह से बल्लेबाज बैटिंग करते हैं। पारी को और ज़्यादा अच्छी तरीके से पेश करने का वो ज़रूर प्रयास करेंगे। रोहित पाटिल आक्रमण जारी रखते हुए दाहिने हाथ से राउंड द विकेट। बहुत ही करारा ऑन ड्राइव, लेकिन सीधे लॉन्ग ऑन की तरफ। मधुर ध्वनि निकला बल्ले पर जब गेंद लगी, और ये जो ध्वनि बल्ले से गेंद लगने के बाद निकलता है, इससे काफ़ी ज़्यादा आत्मविश्वास पैदा होता है बल्लेबाज के अंदर। बल्लेबाज को फिर लगने लगता है कि उसका ही दिन है, उसके मन में एक तरह की गुदगुदी होने लगती है। बल्ले के बीचों बीच लेकर ड्राइव किया था, 1 रन से स्कोर को आगे बढ़ाते हुए बैटर राम पाटिल।
रन संख्या 29 बिना किसी नुकसान के। गेंदबाजी कहीं ना कहीं थोड़ा चिंता का विषय रहा है। हम देखें तो न्यू सिद्धिविनायक अंजुर टीम के लिए पहले राउंड के मैच में भी गेंदबाजों ने 6 ओवर्स में 86 रन खर्च किए थे और इस मैच में भी अभी तक उतनी अच्छी शुरुआत देखने को नहीं मिली है। खुद कर निकाला है मिड ऑफ की तरफ, यहाँ पर हो ये क्या कर बैठे शिक- फील्डर। तर आमच्या जितेंद्रजी डाके असतील, आमच्या कपिल पाटील फाउंडेशन असेल, एवन जोडी असेल, सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर असेल, यांच्या विनंतीला मान देऊन आमचे बापजी काटोळे सर आले, त्यांच्या समवेत इतर मान्यवर आले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक आभार व धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. ओवर टू कमेंट्री बॉक्स. रनआउट का मौका गवा दिया गया है। थ्रो करते वक्त गेंद हाथ से छिटक गई थी। स्वीप करना चाहते थे, बोल्ड हो गए, पूरी तरह से चूक गए वहां पर बैटर राम पाटील। पहले विकेट का पतन। सुकेसाठी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. हे आपण पाहू शकता अतिशय खराब शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र कुठल्या प्रकारे नक्कीच हे आपण पाहू शकता. आपण भरपूर वेळा ऐकलंय की आ बैल मुझे मार, मात्र इथे पाहायला मिळतंय आ बॉल मुझे आउट कर. बहुत ज़्यादा अक्रॉस चले गए थे, तीनों स्टम्प्स खुले कर दिए थे और फाइन स्वीप खेलना चाहते थे। पेस बहुत अच्छा था और लेंथ भी परफेक्ट थी। ये यॉर्कर लेंथ गेंद थी, पूरी तरह से चूक गए खेलने से वहाँ पर राम पाटिल और अपना विकेट फेंक कर पेविलियन में लौटते हुए 30 पर गिरा है पहला विकेट। हालांकि शुरुआत अच्छी दिलाई, ओपनिंग पेयर की एक अच्छी पार्टनरशिप देखने को मिली। मजबूत नींव रखी है, मजबूत आधारशिला रखी है दोनों भी बैटर्स ने देसाई टीम के लिए। उसका फ़ायदा कहीं ना कहीं मिडिल ऑर्डर के बल्लेबाज उठा सकते हैं, लेकिन मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों पर थोड़ा सा दबाव हो सकता है क्योंकि पहले राउंड के मैच में उतना अच्छा प्रदर्शन उनका रहा नहीं था। तो थोड़ा सतर्क रहना होगा मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों को। अच्छा मौका है क्योंकि शुरुआत बढ़िया रही है। नए बैट्समैन हिमांशु, फुल लेंथ गेंद थी, बैट का फेस खुला है, शॉर्ट थर्डमैन की तरफ हल्का सा फंबल हुआ, उसका फ़ायदा उठाते हुए बैटर्स 1 रन पूरा किया। हिमांशु का खाता खुला। तो हिमांशु ने भी बढ़िया बैटिंग की थी दोपहर के मैच में, अंडर प्रेशर खासतौर पर काफ़ी आक्रामक शॉट्स खेले थे। नक्कीच दबावामध्ये चांगली फलंदाजी या फलंदाज हिमांशू याने केली होती. इथे नक्कीच हिमांशू मात्र याला राम पाटील याला चांगली साथ द्यावी लागेल. राम पाटील एक चांगला फलंदाज आहे जो चेंडूच्या मॅरिटनुसार फलंदाजी करण्यात तरबेज आहे. सॉरी, आकाश पाटील खेळपट्टीवर आहे, राम पाटील बाद झालेला आहे. और कहीं ना कहीं राम पाटिल की जो जगह है खासतौर पर इस मैच में आकाश ने ली है। दोपहर के मैच में राम पाटिल काफ़ी चौके लगा रहे थे, इस मैच में आकाश अच्छे टच में है। इस समय 17 पर बैटिंग करते हुए कमज़ोर गेंद स्विंग कर दिया है, लेकिन गैप नहीं ढूंढ पाए। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है, केवल एक ही रन लेने का अवसर। निश्चित रूप से ये हिटनी बॉल थी, चौका या फिर छक्का आसानी से जड़ा जा सकता था। और रिव्यू की मांग करते हुए बल्लेबाज, जी हाँ, बीमर के लिए रिव्यू लिया गया है जय वागेश्वर देसाई टीम की ओर से। ऑनफील्ड अंपायर का जो निर्णय है उसको चुनौती दी गई है बल्लेबाज द्वारा। नक्कीच बॅटिंग साईडने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. कितना बदल गया है क्रिकेट, टेक्नोलॉजी का कितना ज़्यादा उपयोग होता है। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट की तो बात ही अलग है, लेकिन टेनिस बॉल क्रिकेट में भी ख़ासतौर पर ये जो ब्रॉडकास्टिंग टीम्स आ गई है, जीटीसी लाइव कहिए आप, प्रिंस मूवीज़, साथ में हम देखें तो टेनिस cricket.in, कई सारी टीम्स है ब्रॉडकास्टिंग टीम्स जो कि अच्छा कार्य कर रही है। और दर्शक जो देखते हैं ऑनलाइन टूर्नामेंट्स, उनका मज़ा दुगना हो जाता है। नक्कीच चांगलं कार्य करताना आपण पाहतो जीटीची. पंचांचा काय निर्णय येतोय. बड़ी स्क्रीन की तरफ सभी खिलाड़ियों की और दर्शकों की नज़रें हैं इस समय यहाँ पर अंजूर में।
इस टूर्नामेंट की खासियत यदि हम देखें तो बाउंड्री लाइन के इर्द गिर्द जो इलेक्ट्रॉनिक एडवर्टाइजिंग होर्डिंग्स है वो भी लगाई गई है और बिल्कुल अंतर्राष्ट्रीय क्रिकेट का समा उसे निर्माण हो जाता है। नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे दृश्य नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि A1 जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ही नवीन संकल्पना ही आपण पाहतोय। थर्ड अंपायर काफ़ी ज़्यादा समय लेते हुए देखना है कि निर्णय क्या आता है। धन्यवाद। तर इथे शुभसन्मान केला जातोय। अलीमगडचे सामाजिक कार्यकर्ते नारायणजी पाटील यांचा शुभसन्मान या व्यासपीठावर केला जातोय। मी विनंती करतोय आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक A1 जोडीचे सुकेजी डाकी साहेब, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर संपन्न होतोय। तदनंतर आमच्या मित्र प्रेमाला ओवर टू कमेंट्री बॉक्स। फेयर डिलीवरी, तीसरे अंपायर का फैसला आया। इस बार स्विच हिट खेला है, गैप में खेल दिया है, दो खिलाड़ी पीछा कर रहे हैं। टाइमिंग कुछ खास नहीं थी लेकिन यहाँ पर 2 रन ज़रूर ले जाएंगे बल्लेबाज, 2 रन पूरे और इसके साथ ही ये ओवर भी रोहित पाटिल का पूरा होता हुआ। अच्छी वापसी की रोहित ने, पहले ओवर में थोड़े महंगे साबित हुए थे, 14 रन दिए थे लेकिन इस ओवर में केवल 6 रन खर्च किए और एक बहुमूल्य सफलता अपनी टीम को दिलाई। 3 ओवर के पश्चात देसाई टीम का स्कोर है 34 रन 1 विकेट के नुकसान पर। 3 षटकांची समाप्तीनंतर 34 धावा आपण धावफलकावर पाहतोय। एक फलंदाज बाद झालेले राम पाटील ज्यांनी बाद होण्यापूर्वी 11 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं। खेळपट्टीवर आकाश पाटील ज्याने 9 चेंडूंचा सामना केलेला आहे, 18 धावसंख्येवर खेळतोय। तर हिमांशू मात्रे 2 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे आणि 3 या धावसंख्येवर खेळतोय। बैटिंग ऑर्डर में प्रमोट किया गया है हिमांशु को। अजय, जर आजच्या हायलाइट्स पाहायच्या झाल्या तर आज गौरव एंटरप्राइजेस भादोड संघाने 120 धावा करून काढल्या होत्या। गौरव एंटरप्राइजेस भादोड संघाचा फलंदाज प्रेम चव्हाण यांनी वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नोंदवताना नाबाद 69 धावा करून काढल्या होत्या। आज हरेश मलावकर गौरव एंटरप्राइजेस भादोड संघाचा गोलंदाज 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा कारनामा त्याने केला होता आणि खेळणारा संघ जय वागेश्वर देसाई संघाचे राम पाटील यांनी 5 चेंडूमध्ये सलग 5 चौकार मारण्याचा विक्रम केला होता। आज बेस्ट बॉलिंग फिगरही आपल्याला पाहायला मिळाली होती। 2 षटके, 10 रन्स आणि तब्बल 6 विकेट्स मयूर मात्रे, जय वागेश्वर देसाई आणि आज तब्बल 3 हॅट्रिकी विकेटचे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। जी हाँ, आज कुछ ज़्यादा ही रिकॉर्ड्स बने हैं इस केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में। नया ओवर लेकर रोहित ठाकरे तैयार होते हुए बॉलिंग में पहला परिवर्तन किया गया है न्यू सिद्धिविनायक अंजूर टीम द्वारा। 3 ओवर में 34 बने हैं, अच्छी स्थिति है जय वागेश्वर देसाई टीम की। यहाँ से और मैं समझता हूँ कि 35-40 रन जोड़ने का प्रयास कर सकते हैं बल्लेबाज, क्योंकि विकेटें हाथ में है और विकेटें जब आपके हाथ में होती है तो बल्लेबाज खुलकर बैटिंग कर सकते हैं। रोहित ठाकरे आपण बघतो युवा गोलंदाज दूरवरच्या इन करून आता मात्र लोढा इंड। तर वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, जास्त वेळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने व्यर्थ घालवायचा नाही। स्वर्गीय मणिभाई पाटिल स्टैंड इन से अपने ओवर की शुरुआत करते हुए रोहित ठाकरे, सामने है आकाश। यावेळी स्विंग अँड मिस, चेंडू सरळ निघून येतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची समाप्ती हे आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये। चेंडू पडल्यानंतर अजय थोडासा खाली रहतोय। जी हाँ, और इस तरह की गेंद को अक्रॉस द लाइन खेलना बड़ा मुश्किल होता है। शायद विकेट कीपर तक गेंद कैरी भी नहीं की गई थी। यावेळी मात्र चेंडूला हुक केलेला आहे, इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल, लॉंग लेगच्या वरून सीमापार षटकार। महाराष्ट्रात वाजलाय डंका, हा तर कपिल पाटील साहेबांचा। कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा। साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाज कार्याचा। वसा समाज कार्याचा। And that's the first 6 of the match. Look at that short of lane delivery. He went on the back foot very quickly and played over long leg for a massive 6. धावसंख्या 6 ने मुसंडे मारते। धावसंख्या 6 ने वाढून होते ती धावफलकावर 40 धावा, 4 नॉट। चौथे षटक मार्गस्थ रोहित ठाकरे युवा गोलंदाज दूरवरच्या टोकाकडून चौथं षटकात आलतोय। निषेध नाही का अंजूर संघ आपण बघतोय क्षेत्ररक्षण करताना। यावेळी केवळ
चेंडूला दिशा दिलेली आहे. पॉईंट रिझनमध्ये एका धावेसाठी स्ट्राईक रोटेट करतोय एका धावेने फलंदाज आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. This is very good thinking by the batter, a very sensible piece of batting by Akash Patil. That was a much better delivery compared to the previous one from the bowler Rohit Thakre. And batsman gave due respect to that good delivery, picked up a single. नक्कीच चांगल्या चेंडूचा सन्मान देताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. या अगोदर चेंडू खराब होता आणि त्याचा खरपूस समाचार आपल्याला पाहायला मिळाला होता आणि हा चेंडू चांगला असताना मात्र त्याचा सन्मान करताना फलंदाज पाहायला मिळतोय. आता मात्र डावखुरा फलंदाज सामोरे जाईल. हिमांशू म्हात्रे. यावेळी मात्र फोर्स केलेला चेंडूला उंची जास्त आणि लांबी जास्त चेंडू निघून जातोय लॉंग अंच्यावरून सीमापार दणदणी षटकार. ज्याच्या नावाचं जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा. That's a clean strike by Himanshu. Swung away over wide off long on. High and handsome, look at that. Tremendous strike. Very powerful striker of the ball, Himanshu Mhatre. And this is the stroke of the man in form. Second six of the over, turning out to be very expensive over from Rohit Thakre. He has conceded 13 runs so far from his 4 deliveries and total moves up to 47 for the loss of 1 wicket. नक्कीच महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. रोहित ठाकरे याने या षटकामध्ये 4 चेंडू हाताळले आहेत आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 13 धाव खर्च केलेले आहेत. त्यामध्ये 2 षटकारही आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून कुठेतरी वापसी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल गोलंदाज रोहित ठाकरे याला. युवा गोलंदाज आहे, अनुभवाची कमी आहे. यावेळी मात्र सुरेख फटका, व्हॉट अ शॉट. चेंडू निघून जाईल कव्हर रिजन मधून सीमापार दणदणीत चौकार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. That was a poor delivery, too much width on offer, and look at that, nicely played through square cover into the fence for 4 runs, and that boundary brings up the 50 on the board for this I team, 51 for 1. अर्धशतकी धावपलकर झालं जात आहे. 51 धावा देसाई संघाच्या धावपलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी फुल केलेल्या चेंडूला आणि चेंडू गॅप मधून निघून जातोय या सीमापार. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. हा चौकार. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान. 3 quality strokes from quality batsman Himanshu Mhatre. He's on a roll, he's on fire with all cylinders, and now a total moves up to 55 for the loss of 1 wicket after 4 overs. अतिशय महागडं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे या रोहित ठाकरे या गोलंदाजाचं. कारण या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 2 षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि तब्बल 21 धावा रोहित ठाकरे या गोलंदाजाने खर्च केलेले आहेत. आणि निश्चितच जसा तुम्ही उल्लेख केला की अनुभवाची कुठेतरी कमतरता आहे ती जाणवली देखील. प्रेशर झेलता आलं नाही खऱ्या अर्थानं रोहितला. प्रयत्न त्याने जरूर केला परंतु चांगले चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले नाहीत आणि हिमांशूने त्या गोष्टीचा खूप चांगला फायदा उचलला. अगदी चेंडूच्या मेरिटवर देखील त्यांनी चांगले फटके मारलेत. तर बॅकफुटला जाऊन ज्या पद्धतीनं पुलचा वापर केला आणि त्या अगोदर बीट मिळाली होती कव्हर पॉईंटच्या दिशेतून एक अतिशय देखणा चौकार त्याने ठोकला आणि त्या अगोदर एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. तर धावांचा वेग जसा वाढवायचा आहे ना तशाच प्रकारे वाढवता येत दोन्ही फलंदाज. आकाशने सुरुवात दमदार केली आहे आणि आता हिमांशू डावाला चांगला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 55 झाली आहे, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नक्कीच. आणि सुदर्शन गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहे. सुदर्शन पाटील जो VIP डायच्या एंडकडून गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. सामने झालेले फलंदाज आकाश पाटील जो 25 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी मात्र हेलिकॉप्टर आणि तो पाहायला मिळतोय सीमापार षटकार. कधी लहरला पुढंच सरला निता डेरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री.
अगदी फलंदाजाच्या पुढ्यात पडलेला बॉल होता. खूप चांगला वापर हेलिकॉप्टर स्ट्रोकचा. स्ट्रीट डाऊन द ग्राउंड. मार्वलस स्ट्रोक. अतिशय देखणा षटकार. चौकार षटकारांचा आता पाऊस पाहायला मिळत आहे या मॅचमध्ये. हे आपण पाहू शकता. यावेळी आणखीन एक मोठा फटका इनफिल्डच्या वरून, मात्र झेल आणि यावेळी मात्र फलंदाज फेल. तर राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. हे गोरगरीब एका अतिशय चांगल्या खेळीचा अंत झालाय. हा फटका वाईट नव्हता, मात्र जबरदस्त झेल रोहित पाटीलच्या माध्यमातून, आणि अशाच प्रकारच्या फिल्डिंगची आवश्यकता होती या खेळीचा अंत करण्यासाठी. सेन्सेशनल कॅच. धावता झेल पकडलाय सीमारेषे लगत डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, आणि दुसरा फलंदाज बाद झालाय. 31 धावांचं योगदान दिल्यानंतर आकाश पाटील तंबूत परतलाय. जबरदस्त बॅटिंग केल्यानंतर संघाची धावसंख्या 2 बाद 61. आकाशाची झकास फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे, कारण 31 धावांचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. 14 चेंडूचा सामना केला होता, त्यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. पहिल्या गड्यासाठी 30 धावांची भागीदारी आणि दुसऱ्या गड्यासाठी 31 धावांची भागीदारी, आणि त्यामुळेच आपण पाहतो की खूप सुदृढ स्थितीत आहे या मॅचमध्ये सध्या जय वागेश्वर देसाई संघ. नक्कीच भागीदारीला खूप महत्त्व आहे. मग भागीदारी कुठली असो, सध्या नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये अजय घरत असं माझी भागीदारी आपल्याला पाहायला मिळत आहे. नाही, माझ्या तर फार जास्त पार्टनरशिप्स होत आहेत या स्पर्धेमध्ये. त्यासाठी एवन जोडीचे निश्चितच मनापासून आभार मी मानतोय. नक्कीच आभार तर मीही माने. एक धाव तर पूर्ण केली जाते. या क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एका धावेवर समाधान. देसाई संघाकडे फार मोठा ॲडव्हान्टेज आहे असं मी म्हणेन, कारण त्यांच्याकडे 2 दमदार लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. एक राम पाटील आणि एक हिमांशू म्हात्रे. म्हणजे ते जे कॉम्बिनेशन पाहिजे असतं खेळपट्टीवर ते त्यांना सातत्यानं राखता येतं. उजवा हाताचा फलंदाज बाद झाला की लगेच उजव्या हाताचा फलंदाज येतो, आणि डावखुरा फलंदाज बाद झाला की ते डावखुरे फलंदाज देखील पाठवतात. तेच त्यांनी केलंय. राम पाटील बाद झाल्यानंतर हिमांशू आला, आणि हिमांशू काय जबरदस्त भरात दिसतोय, जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. संघाची धावसंख्या सध्या तुम्ही पाहत आहात 2 बाद 62. 5वं षटक प्रगतीपथावर. सुदर्शनचं हे दुसरं षटक आहे. नक्कीच रणनीतीतून नुसार खेळताना देसाई संघ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, मात्र चांगली क्षेत्ररक्षण मिड ऑफ रिझनमध्ये 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. साईडाम गोलंदाजीचा येथे नजराणा आपल्याला पेश करत असताना सर्व क्रिकेट रसिकांसाठी सुदर्शन पाटील. पहिलं षटक दूरवरच्या टोकाकडून टाकलं होतं स्वर्गीय मनीषाबाई पाटील स्टँड एंडकडून, मात्र हे दुसरं षटक त्यांचं आपण पाहतोय की VIP एंडकडून टाकतायत. आणि साईडाम गोलंदाजांकडे जास्त क्षमता असते यॉर्कर लेंथ गोलंदाजी करण्याची. मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे. कपिल केनेला देखील आपण सातत्याने पाहत असतो. लसित मलिंगा सर्वात मोठं उदाहरण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. यावेळी मात्र शबोलून खेळण्याचा प्रयत्न एक अपील केला गेला होता, मात्र नक्की अपील कशासाठी केला गेला होता मात्र येई, कारण जर बघितलं तर इस्टनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. लेग बिफोरसाठीच ते अपील होतं. गोलंदाज आहे, गोलंदाज एक्सायटेड असतात नेहमीच. जेव्हा चेंडू पायावर आदळतो फलंदाजाच्या तेव्हा अपील ही होतच असते. परंतु पंच अतिशय व्यावसायिक पंच आहेत आणि त्यांनी योग्य निर्णय देखील दिलेला आहे. 63 धावा धावफलकावर. पहिल्या बॉलवर षटकार आला या षटकामध्ये, मात्र तदनंतर खूप चांगलं कमबॅक सुदर्शननं करून दाखवलंय. नक्कीच सुदर्शन याचं षटकारानंतर चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र फोर्स केलेला चेंडूला वॉड शॉट. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झालाय तो सरताज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, फलंदाज हिमांशू म्हात्रे देखील चांगल्या फॉर्ममध्ये, आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सुभाष धुमाळ देखील चांगल्या फॉर्ममध्ये. अगदी हाफवाली होती, ज्युसी हाफवाली. खूप चांगला फटका, कडक शॉट होता. सरळ बॅटनं प्रहार केला, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चेंडू पाठवलाय. षटकाची सुरुवात षटकारानं, षटकाचा अंत देखील षटकारानं. मागणं षटक राहिला अखेर. 28 धावा तब्बल 2 षटकांमध्ये सुदर्शनने खर्च केल्या, आणि 5 षटकांनंतर देसाई संघ जाऊन पोहोचलाय 69 या आकड्यापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा तब्बल धावफलकावर झळकवलेल्या आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या जय वागेश्वर देसाई या संघाने. हिमांशू म्हात्रे 300च्या स्ट्राईक रेटनं धावा जमा करत आहे. 8 चेंडूंमध्ये 24 धावांवर जाऊन पोहोचलाय, ज्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. जी जबाबदारी त्याच्यावर कर्णधाराने सोपवली होती ती समर्थपणे पेलत असताना
खूप चांगली बॅटिंग तो करतोय आणि एका मोठ्या धावसंख्येकडे निश्चितच संघ जाताना दिसतोय, तो म्हणजेच देसाई. प्रतीक पाटील आता मात्र गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मात्र प्रतीक याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, धावांवर रोख लावावं लागेल, कारण हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीपासून वंचित ठेवावं लागेल देसाई या संघाला. दूरवरच्या टोकाकडून प्रतीक पाटील गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज हितेश भोईर. यावेळी गतीमध्ये परिवर्तन फाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. लेगबाजच्या रूपाने एक धाव पूर्ण. प्रत्येकची गोलंदाजी आपण पाहायला गेलो तर अतिशय रिलॅक्स वाटतो तो जेव्हा चेंडू टाकण्यासाठी येतो आणि चेंडूच्या वेगात चांगला बदल करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, इन कटरचा चांगला वापर त्याने केला आहे. सुरुवात तर चांगली केली आहे, मात्र अजूनही 5 चेंडू त्याला टाकायचे आहेत आणि 2 चांगले फलंदाज त्याच्या समोर आहेत. नक्कीच, कारण दोन्ही फलंदाज आपण बघतोय भरपूर वेळापासून खेळपट्टीवर आहेत. खास करून हिमांशू मात्रे जो वैयक्तिक 24 या धावसंख्या खेळतोय, हे GTCचा टेलिकास्ट आपण पाहू शकता, अतिशय अप्रतिम. गोलंदाज आणि फलंदाजही नक्कीच दाखवले जात आहेत. 2 in 1. यावेळी मात्र फलंदाज बाद. मिळवते डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात लढाव क्रिकेट धुवाचा, क्रिकेट महाबली गाजवतील मैदान, आमदार कपिल पाटीलच्या ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, कपिल पाटीलच्या शक्ती ठाणे जिल्ह्याची. खूप सुरेख गोलंदाजी करत असताना प्रतीक पाटील टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं कट होत होता आणि एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी फलंदाज हिमांशूचा. मोठी विकेट प्राप्त केली गेली आहे. 3 एज लागली होती, परंतु एक चांगला झेल विकेट कीपरकडून आणि एक चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. धावसंख्या 3 बाद 70. हिमांशूनं बाद होण्यापूर्वी 24 धावांचं चांगलं योगदान दिलं देसाई संघासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर यापुढचा सामना पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे आणि गावदिवे स्पोर्ट्स ओवली दोन्ही संघाचे कर्णधार. ही 6 षटकं पूर्ण होण्याच्या अगोदर आपण ड्रेस कोड परिधान करून या टॉस बॉक्समध्ये यायचंय. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे होता, मात्र त्याच्या डोक्यावरून दस्तक मस्तक देणारा षटकार. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. मस्तक पे दस्तक देणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय, कारण क्षेत्ररक्षक तिथे होता. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते ती धावफलक करून 76 धावा 76. हा देखील इनकटर बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र लेंथ थोडीशी चुकीची होती. आखोट टप्प्याचा बॉल होता. खूप चांगला पुलचा वापर केलाय नितीन पाटील ज्युनियरनं. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि तो क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू अडवला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय, मात्र तोपर्यंत फलंदाज 2 धावा पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अजय आपल्याला पाहायला मिळते. हो निश्चितच, पण मला असं वाटतं की या बॉलवर आणखी काही जास्त धावा जमा करता आल्या असत्या. नितीन पाटील ज्या कॅलिबरचा फलंदाज आहे, निश्चितच त्याच्या स्लॉटमध्ये हा चेंडू आला होता, मात्र मिडल करू शकला नाही. थोडासा बॅटच्या आतमध्ये लागला, ते प्राप्त करता आलं नाही. शेवटचे षटक मार्गस्थ प्रतीक पाटीलला शेवटच्या षटकात आलतोय. शॉर्ट रनअप नाही. या चेंडूला फुल केलेला आहे, फुल पॉवरफुल वंडरफुल आणि चेंडू होतोय सीमाच्या बाहेर गोल. सुकेसाठी निलेश पाटील निशाण वाढवली अंजूर गावाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये 80 पेक्षा जास्त धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाच्या गोलंदाजांकडून. हा देखील आखोट टप्प्याचा बॉल. या षटकातील दुसरा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक भव्य फटका, भव्य हिट होता. जसा चेंडू बॅटवर लागला ना, त्या चेंडूवर छाप पडली होती, मोहर उमटवली होती 6 धावांची फलंदाजांना. जबरदस्त टायमिंग आणि तेवढीच चांगली ताकद देखील त्यांनी झोकली आहे. नक्कीच, आणि सर्व अँगलने GTCच्या माध्यमातून हा फटका दाखवला गेला होता.
84 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. अवघ्या 3 चेंडूंचा सामना केला आहे नितीन पाटील ज्युनियरनं. 14 धावांचं योगदान देऊन तो खेळतोय. ताबडतोब इनिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा त्यांनी कुठून काढलेल्या आहेत आणि अजून या षटकामधील काही चेंडू शेष आहेत. शेवटचा चेंडू आहे. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन सुदैवी ठरतोय नक्कीच क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज. तर अशा प्रकारे 6 षटकांची समाप्ती झालेली आहे. निर्धारित 6 षटकामध्ये देसाई संघाने आपल्या धावफलकावर 85 धावा झळकलेल्या आहेत आणि 86 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे तेनवी सिद्धनायक अंजुरे या संघासमोर. तर लगेच आपण जाऊया टॉसकडे. टॉस तिथे केला जाईल जिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक स्वीट वाईज संदीप मोरे सर. खूप खूप धन्यवाद. मी आमच्या एवन जोडीचे एवन मित्र परममित्र तुफानजी वैती साहेब आणि त्यांच्या समवेत आलेले केतनजी भोईर यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हायड्रोलिक टॉस बॉक्स. आमच्या एवन जोडीनं केला. एवन जोडूचं कौतुक करावं तितकं कमी आहे. प्रत्येक स्तरातून या चषकाच्या निमित्तानं एवन जोडीचा एक वेगळा लुक, एक वेगळा ढंग संपूर्ण टेनिस विश्वाला कळाला की नाविन्यपूर्ण उपक्रम हे एवन जोडीकडून केले जात आहेत. तर मी एवन जोडींचे परममित्र आमच्या निलेशजी पाटील आणि सुकेशजी डाकी यांचे परममित्र तुफानजी वैती आणि त्यांच्या समवेत आलेले मान्यवर यांना विनंती करतोय की आपण या हायड्रोलिक टॉस बॉक्समध्ये यायचंय. चला लवकर बॅट्समन पाठवा, वेळ घेऊ नका. बॅट्समन लवकर पाठवायचे. टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर ओपनिंग बॅट्समन लवकरात लवकर पाठवा. लढत होणार आहे. कोरोना काळाच्या अगोदर ज्यावेळेला खासदार चषकाचं आयोजन होतं त्यावेळेला विजेता राहिलेला संघ पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवेदी बे हा संघ सी मध्ये असं कॅमेरा इकडे तुफान भाऊ इथे राहा उभे. तू त्या साईडला राहा, तुम्ही त्या साईडला राहा. ॲडव्होकेट तिकडे राहा थोडा. आणि टॉस आहे ना, टॉस इथे करा. कोण बोलतो? थांबा 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 थांबा. आणि साहेब एका बाजूला एवन जोडीचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला साहेब आहे. तर आम्ही टॉस करतोय. साहेबाचा कॉल. टॉस साहेब द्यायचंय वरती जरा प्लीज. पुन्हा एकदा टॉस करावा लागेल. जरा ॲडव्होकेट बाजूला जरा थोडा पाठी. A1 जोडी. तर तुफानजी वैती साहेब यांच्या शुभ उपस्थितीमध्ये टॉस झाला आणि गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघाने नाणेफेक जिंकली. प्रथमतः तुमचं अभिनंदन. प्रत्येकाचं स्वप्न असतं की या स्पर्धेमध्ये सहभाग मिळणं, प्रवेश मिळणं. प्रवेश मिळाला आहे, नाणेफेक जिंकली आहे. पहिलं स्वप्न पूर्ण झालंय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय. प्रतिस्पर्धी संघ मागच्या वर्षीचा विजेता संघ आहे. नक्कीच त्यांच्याकडे खूप चांगलं टॅलेंट आहे, चांगलं स्किल आहे. तुमचा संघ देखील एक खूप चांगला प्रतिष्ठित संघ आहे. क्षेत्ररक्षण घेऊन प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल गावदेवी स्पोर्ट्स ओवली संघाचा? त्यांना 60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच कोणावर जास्त जबाबदारी असेल गावदेवी स्पोर्ट्स ओवली संघामध्ये? JP, अजय, सूरज म्हात्रे, सूरज थले. नक्कीच चांगली टीम आहे. आमच्या निलेशजी डाकी असते, निलेशजी
पाटील असतील आणि सुकेजी डाकी असतील यांच्याकडून जो A1 टेनिस क्रिकेटमधील एक असा चषक आहे की त्याच्या बोलबाला संपूर्ण देशभर आहे. केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार कपिल पाटील साहेबांच्या गौरवार्थ सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन आहे. कौतुक करावे तेवढे कमी आहे. एवढी मोठी टुर्नामेंट ठेवली आहे आणि खूप सुंदर असं मैदान त्याने आखला. त्यांचे अभिनंदन करेन की याच्या पुढे पण अजून सुद्धा चांगला करा. एक चांगला सामना पाहायला मिळेल क्रीडा रसिकांना. हो नक्कीच. ॲडव्होकेट नक्कीच मागच्या वर्षी तुम्ही चॅम्पियन्स ठरले होते. 11 बाईक्स घेऊन प्रत्येक खेळाडू घरी गेला होता. टॉस हरलाय. टॉस जिंकलं असतं काय घेतलं असतं? टॉस जिंकलो असतं तर मी बॅटिंगच केली असती. बॅटिंगच घेतली असती कारण सायंकाळचं सत्र आहे. आपण पाहतोय की आउटफील्ड जरी स्लो असली तरी एक चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न. पहिली पॉवर प्लेची षटकं ही अतिशय महत्त्वाची असतील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा घेण्याचा प्रयत्न असेल हायबी दिबे संघाचा? पॉवर प्लेमध्ये 25-30 रन करण्याचा प्रयत्न असेल आणि एकूण 6 षटकांमध्ये 70+ जाईल. नक्कीच असे 4 ते 5 फलंदाज कुठले असतील ज्यांच्यावर ही जबाबदारी असेल? राहुल असेल, सुमित असेल, आता न्यू यंगस्टर आहे, सिद्धेश आहे, आशिष आहे, यांच्यावर विकी मात्रे, अजय भोईर आहे. यंग आणि ओल्ड असे दोन्ही चांगले बॅटर्स आहेत आमच्याकडे. नक्कीच पालक म्हणून कॅप्टन म्हणून तुमची अष्टपैलू भूमिका आम्हाला पाहायला मिळेल. निश्चितच. कसं वाटतं आमच्या A1 जोडीचा आपले मार्गदर्शक कपिल पाटील साहेबांच्या सन्मानार्थ गौरवार्थ या चषकाचं आयोजन? या स्पर्धेविषयी तर बोलण्यासारखं आता कुठल्या कॅप्टनने काही ठेवलंच नाही. सर्वांनी या स्पर्धेविषयी खूप काही बोललं आहे कारण ही स्पर्धा त्या स्वागतासारखी केली आहे आणि ही स्पर्धा म्हणजे प्रत्येक गावची एक टीम करण्यासाठीच केली आहे. कारण ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येक गावात 2-2 टीम असतात आणि या स्पर्धेच्या निमित्त प्रत्येक गावची एक टीम होण्याचा मार्ग देखील दिला आहे. नक्कीच एक चांगला संदेश दिलास की प्रत्येक गावात एकता आणण्याचा हा प्रयत्न आमच्या A1 जोडीने केला या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. ऑल द बेस्ट. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघानं आणि प्रतिस्पर्धी संघ पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे संघाला आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी. वळूया समालोचन कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत प्रसाद परब, मच्छिंद्र पाटील, अजय घरत आणि धूम मचाने वाले कॉमेंटेटर सुबेश धुमाळ. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू संदीप. वॉट अ शॉट एक्झिक्यूट केलाय बरोबर लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. अप्रतिम फटका, चौकार, गुड शॉट. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. ब्राईट स्टार्ट. पहिल्या षटकामध्ये 86 धावसंख्येचा पाठलाग इथे होत असताना मैदानावर न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाच्या माध्यमातून फुल टॉस आहे. आउटसाइड ए क्षेत्ररक्षक आहेत फ्लाइंग स्लीपमध्ये. गुड फिल्डिंग. वेग जबरदस्त आहे गोलंदाजीमध्ये बादलकडून आणि जबरदस्त रिफ्लेक्सेस सुद्धा पाहायला मिळाले जेव्हा काही चेंडू त्याने मात्र फॉल्समध्ये अडवले होते आणि निश्चित खूप चांगले रिफ्लेक्सेस पाहायला मिळतात. 86 धावसंख्येचं लक्ष काढायचं आहे आणि पंच काही सूचना करत आहेत. स्प्रेची मागणी आहे. स्प्रे घेऊन जायचं लवकरात लवकर. तर एका षटकाचा खेळ समाप्त होते. 2 चौकार आपण पाहिले. पहिल्या चेंडूवर चौकार, 5व्या चेंडूवर चौकार. मधले काही चेंडू आपण जर बघितले 3 चेंडू निर्धाव आहेत. एका चेंडूवर आपण 1 धाव बघितली आणि एकूण धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 9 धावा धावफलकावर. त्यामुळे असं म्हणायला लागेल की मैदानावर आपण बघतोय की प्रशांत भुगर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ जय वागेश्वर देसाई संघाची सुरुवात मात्र खूप चांगली झाली आहे, उल्लेखनीय झाली आहे. आमच्या आयोजन कमिटीला विनंती करतो की आपण जरा लवकरात लवकर ते फर्स्ट एड किट घेऊन जायचं आहे लवकरात लवकर. सुरुवात हवी तशी झाली नाही या षटकामध्ये. मच्छिंद्र मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. बादलने मात्र एक जबरदस्त इम्पॅक्ट टाकला आहे आपल्या गोलंदाजीमध्ये. अवघ्या 9 धावा खर्च केले. पॉवर प्लेमध्ये 2 चौकार आपण पाहायला मिळाले, पण नंतर मध्ये काही चेंडू आपण निर्धावसुद्धा बघितले. फलंदाजीमध्ये बघतोय आपण प्रीतम पाटील आणि त्याचबरोबर भूषण पाटील आले आघाडीला. दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं 4 धावेने उघडलंय, पण काही मोठी धावसंख्या पाहायला मिळत नाही आहे. अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 77 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रेट आता मात्र वाढला आहे. 15.40च्या गतीने सामना इथे मात्र जिंकण्यासाठी धावा ते मात्र बनवावे लागतील. स्टील 77 रिक्वायर फ्रॉम द 5 ओव्हर्स. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच
प्रीतम पाटील मागच्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार ज्याने मात्र पटकावला होता. आणि गोलंदाजीमध्ये आपण बघूया दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मयूर येते. मयूर म्हात्रे 6 विकेट हॉल. कोण विसरू शकेल या खेळाडूला, काय गोलंदाजी केली होती. एका मोठ्या सामन्यामध्ये मिळालेली संधीचं मात्र सोनं केलं या खेळाडूने. आणि 6 विकेट एका इनिंगमध्ये, हा सुद्धा एक विक्रम राहिला आहे या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये. लोडायनकडून नवीन षटक आणि पहिला चेंडू मयूरचा. शॉर्ट ऑफ लेंथ आहे चेंडू हवेमध्ये. कोणी खेळाडू जवळपास नाहीये. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. ही ते चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये. चेंडू वेगाने निघून गेलाय सीमारेषेबाहेर. पंचांचा इशारा आहे चेंडूवर. चौकार. ज्याच्या नावात जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. शॉर्ट ऑफ लेंथ होता. खूप चांगला पिकअप पाहायला मिळतं या चेंडूवर. पंच अझीम अमदुल यांच्या माध्यमातून सिग्नल होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहतात पंचांची भूमिका स्ट्राईक एंडचे पंच आहेत ते विशाल पाटील. 2 शिफ्टमध्ये पंचांची भूमिका तुम्हाला पाहायला मिळते. अभय पाटोळे, मुन्ना पठाण आणि त्याचबरोबर आपण बघितलं मैदानावर अप्रतिम कामगिरी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेमध्ये सर्व पंचांची कामगिरी खूप चांगली आहे. शॉर्ट ऑफ लेंथ कट केल्या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत पॉईंटला. चेंडू कव्हर करते. थोडीशी मिसफिल्ड, थोडंसं फंबल आणि तोपर्यंत क्विक सिंगल. हिमांशू आहे तिथे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. काय बॅटिंग केली दोन्ही सामन्यामध्ये या खेळाडूने. लक्षवेधी भूमिका. धावसंख्या पुढे सरकते. दुहेरी अंकात धावसंख्या धावफरक 14 धावा. चौकारानंतर सिंगल. स्ट्राईक एंडला फलंदाज येतो तो भूषण पाटील. फुल लेंथ आहे. ऑन साईडला प्लेस केला आहे पण क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. स्वतः कॅप्टन तिथे हितेश. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी चांगली. मी पहिल्याच सामन्यात उल्लेख केला होता की तो चांगला एक संगनायकसुद्धा आहे, चांगला बॅट्समनसुद्धा आहे, बॉलरसुद्धा आहे आणि तेवढ्याच उत्कृष्ट दर्जाचा फिल्डरसुद्धा आहे. एक अप्रतिम झेलसुद्धा आपण हितेशच्या माध्यमातून बघितला आहे मागच्या सामन्यामध्ये. तर मागच्या सामन्याचा उल्लेख मला इथे मात्र अजय सांगतोय की हिमांशूने मागच्या सामन्यातसुद्धा 24 धावा केल्या होत्या आणि या सामन्यातसुद्धा महत्त्वाच्या 24 धावाचंच योगदान त्यांनी दिलं होतं. धावसंख्या धावफलकावर 15 विदाऊट लॉस. शॉर्ट ऑफ लेंथ होते. चेंडू हवेमध्ये. हितेश जज करतोय. चूक होणार नाहीये. देर इज नो मिस्टेक आणि अप्रतिम झेल. फर्स्ट विकेट डाऊन. आपलं भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान. धन्यवाद. तर मी विनंती करतोय आमच्या A1 जोडीचे A1 शिलेदार निलेशजी पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपले परम मित्र A1 जोडीचे परम मित्र सुखेशजी डाकी आणि निलेश पाटील यांचे परम मित्र तुफानजी वैती, उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते आणि दोस्त्याची दुनियेतील राजा माणूस यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला होतोय. निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना महाराष्ट्राचं महावस्त्र, आपुलकीची आणि मायेची उबदार अशी ही शाल, स्नेह आणि प्रेम याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन हा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मान्यवरांचं हार्दिक स्वागत, आयोजकांचे हार्दिक आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. प्रतीक पाटील नवीन फलंदाज. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. क्षेत्ररक्षक स्क्वेअरला जज करतोय. राहुल चूक करणार नाहीये. अप्रतिम झेल राहुल कडून आणि दुसरा धक्का लागलाय पाठोपाठ. या षटकामध्ये 2 धक्के दिलेत गोलंदाज या षटकामध्ये मयूर म्हात्रेने. धन्यवाद. त्याचप्रमाणे आणखीन एक मित्र येथे केवणी दिवावरून आलेले आहेत. तर मी विनंती करतोय पुन्हा एकदा निलेशजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण केतन भोईर यांना देखील शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करावा. मान्यवरांना आपण पाहतोय सन्मानित केलं जातं आहे आमच्या A1 जोडीचे A1 शिलेदार निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. मान्यवरांचं हार्दिक स्वागत, आयोजकांचे हार्दिक आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 गडी बाद केलेत
पुन्हा एकदा तिच्या खेळाडूने शाप सोडली आहे. रोहित माझ्यासोबत आज रोहित आहे. मगाशी आपण बघितलं की राहुल होते 12वे खेळाडू, आता मात्र रोहित मात्र आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. रोहित, काय गोलंदाजी आज सामन्यामध्ये का व्हायला मिळते? मागच्या सामन्यात सुद्धा आपण बघितलं की 6 विकेट हॉल हा एक रेकॉर्ड कायम केला आहे केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये आणि त्या खेळाडू मात्र सलग मात्र 2 चेंडू 2 गडी बाद केलेत. म्हणजे आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये हा खेळाडू 8 गडी बाद करतोय. काय गोलंदाजी आहे, काय अचिव्हमेंट आहे या खेळाडूकडून. वॉटर बॉलिंग, हॅट्रिक बॉल असेल तो गोलंदाज मयूर म्हात्रेसाठी. स्ट्राईक एंडला आपण बघूया फलंदाज आहे तो प्रतीक पाटील. नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहित. 2 फलंदाज बाद झालेत. हॅट्रिक बॉल आहे तो मयूरसाठी. हो, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम चेंडू, शॉर्ट ऑफ गुड लेंथवरनं चेंडू हलकासा राईट झाला, बाहेर निघाला आणि खूप काही प्रश्न विचारून गेला की या चेंडू तुला नक्की काय करायचं आहे, काय खेळायचं आहे. अँड डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी, काय कमबॅक केलं आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावा धाव फलकावर. 86 धावसंख्येचा पाठा इथे करत असताना मच्छिंद्र पाटील माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे आणि अफलातून गोलंदाजी. 2 विकेट्स मयूर म्हात्रेने मिळवल्या आहेत आणि ते मात्र या गोलंदाजीने वेगळी छाप सोडली या स्पर्धेमध्ये. अवघ्या 6 धावा खर्च केलेत मयूरने. आणि अपकमिंग टॅलेंट देसाई गावाच्या माध्यमातून आपण बघितलं एक अपरंपार पिढी चालत आलेली आहे, एक रूढ चालत आली आहे. मग ते सुखदेव म्हात्रे असो, रेची असो, प्रमोद म्हात्रे असो आणि तेव्हापासून मग एकापेक्षा एक सर्रास खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये किंवा देसाई गावाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि अजून एक नवीन खेळाडूची इथे मात्र नोंद होते. नाव आहे मयूर म्हात्रे. निश्चित प्रसाद सर, आपण पाहतोय की ह्यांना बाळकडू सुखदेव काकांकडूनच मिळाला आहे. त्यांना वारसा क्रिकेटचा जपला आहे. आणि मगाशी आपण पाहिलं की मगाशी आपण वारंवार एकाच गोष्टीचा उल्लेख केला की खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. मात्र त्या अनुकूल खेळपट्टीचा वापर करत आपण किती चांगले गोलंदाज आहोत, आपल्यामध्ये किती क्षमता आहे, आपल्यामध्ये किती पोटेन्शियल आहे आणि आपण काय करू शकतो दाखवत असताना व्हॉट अ फॅबलस बॉलिंग अटॅक फ्रॉम बॉलर. तर 2 षटकांकडे धावसंख्या धावफलकावर 15. खूप मोठी कामगिरी आहे प्रत्येकाची. त्यामध्ये आपण माऊली साऊंड सर्व्हिसचा उल्लेख करूया, कुंदन पाटील, त्याचबरोबर राहुल आणि निश्चितच रोशनचा उल्लेख करूया, ज्ञानेश्वरचा उल्लेख करूया, जे आमचे अन्नपूर्ण आहेत. त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच हाताचं आम्ही जेवण प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये जेवत असतो. त्याने थँक्यू ज्ञानेश्वर. गोलंदाजी मार्कवर सेकंड स्पेलमध्ये येतो तो बादल म्हात्रे. पहिले षटक हाताला 9 धावा खर्च केला, विकेट मिळाली नाही, पण ती मात्र पूर्तता मागच्या षटकामध्ये मयूर म्हात्रेने पूर्ण केली आणि 6 धावा खर्च करून 2 गडी त्याने बात्री केली. स्ट्राईक एंडला रोहित. शॉर्ट ऑफ लेंथ, व्हाट अ शॉट. फटका बनवलाय. आओ देखा ना ताव और बता दिया आते का भाव. 6 रन. कधी न हरला पुढाच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आवाज. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. चित्रपटातला डायलॉग आठवला मच्छिंद्र, छातीचा कोट करा आणि तलवार स्वीकारा. त्याप्रमाणे हा छातीचा कोट केला, ताकद झोकून दिली. बघा पंच सिग्नल करतात, चेंडूची मागणी ते करतायत. मोठ्या फटक्यांचीच आवश्यकता आहे. जणू काय त्याची सुरुवात या षटकामध्ये केली आहे. काय फटका सजवला, अत्यंत वेगवान फटका. ॲक्शन प्लेज आपण जर बघितलं तर पुन्हा तो जाऊन तिथे फटका बघावा असं वाटेल. व्यासपीठावर चेंडू पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच इथे शुभागमन होतंय आमच्या दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आमचे दिलीप शेठ म्हात्रे यांना वरती बसण्याची विनंती असेल. त्याचप्रमाणे विकासजी पाटील आणि आमचे सर्व हायबी दिवीचे सर्व सन्माननीय अतिथी, विनंती असेल आपण व्यासपीठाच्या वर यायचं आहे. आपला बहुमूल्य वेळ आमचे दिलीप शेठ म्हात्रे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, आमच्या एवन जोडीचे एवन मित्र आणि हँडसम पर्सनॅलिटी विकास पाटील हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. माधवड संघाला आम्ही सायंकाळच्या 5 वाजल्यापासून ऑफिशियल कॉल देत होतो.
एक धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 22, लॉस ऑफ 2. मॅजिकल फिगर तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. 2.2 ओव्हर कम्प्लिटेड. धावसंख्या 22, 2 गडी बाद. बादल म्हात्रे तुम्ही पाहतात मैदानावर गोलंदाजी मार्कवर सेकंड स्पेलमध्ये आला आहे गोलंदाजी करण्यासाठी. पॉवर प्ले संपला आहे. 2 षटकाखेर धावसंख्या आपण 15 बघितली. ती थोडीशी कमी पाहायला मिळते कारण 86 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि थोडीशी कमकुवत सुरुवात. बादल अगेन ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ आहे ऑप्शनच्या थोडासा बाहेर. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू खूप बाउन्स होऊन निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. बघू शकता तुम्ही हा फटका थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा होता. दुरून खेळायचा होता कारण तिथे मात्र क्षेत्र खूप पूर्णपणे खाली आहे डीप पॉईंटला. पण इथे मात्र फटका पूर्णपणे मिस होतोय. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या कायम. धावफलक 22, लॉस ऑफ 2. हा चेंडू पंच केला. अप्रतिम फटका. बॅकफुट पंच. क्षेत्राच्या काय तिथे फटका जणू काय चटका लागला. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज. लाजवाब स्ट्रोक. थोडीशी मिसफिल्ड आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकारासाठी अजय मला सांगतो धावसंख्या चौकाराच्या मदतीने पुढे सरकली ती एकूण धावफलकावर 26 धावा. करायचे 86. अजूनही 60 धावांची गरज आहे. ओ चांगला स्लाइस. अप्रतिम फटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. चेंडू थांबत नाहीये आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा चौकार. डोक्यावरून चेंडू सीमा पार. अरे अंजूर गावात रंगला डाव क्रिकेट धुवा मिळपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अंजूर गावात रंगला डाव क्रिकेट धुवा. सुपर बॅटिंग फ्रॉम पीपी प्रतीक पाटील. कव्हर्समध्ये 2 अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. 2 चौकार पाहायला मिळाले. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. थोडासा वाईड यॉर्कर. लेंथ थोडीशी मात्र कमी केली. पुढे ठेवला चेंडू थोडासा वाईड यॉर्कर ऑप्शनच्या बाहेर आणि सरळ असे चेंडू निघून जातो तो विकेट किपरच्या हातामध्ये. तिथे प्रवीण आहे आणि षटक तिथे समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या एकूण अंकी जरी ती 30 धावा धावफलकावर. प्रति षटकामागे 10च्या सरासरीने 86 धावसंख्येचा पाठलाग करायचा. अजूनही मैदानावर अब तक 56 म्हणजेच 56 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 18. 3 षटकांचा खेळ शिल्लक. मी विनंती करतोय निलेशजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण बरोडीचे सामाजिक कार्यकर्ते रणजितजी पाटील यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. एवन जोडीचे एवन शिलेदार निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. मान्यवरांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. पहा अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. प्रत्येक अतिथीचं मान सन्मान त्यांचा पाहुणचार या सर्व गोष्टी या व्यासपीठावर बारकाईनं या एवन जोडीमार्फत सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आणि कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीनं केल्या जात आहेत. सर्व मान्यवरांचा पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया मोरे सर. बहुत बहुत शुक्रिया प्रसाद सर. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर शानदार मुकाबला. ये देखिए ये लुभाना दृश्य स्क्रीन पर हम देख पा रहे हैं. बहुत ही शानदार और लुभाना आंखों को भाने वाला दिल को लुभाने वाला ये कश्मकश यहाँ पर ये हम विलंब दृश्य देख पा रहे हैं. टीम का स्कोर 30 रन. जीत के लिए अभी भी लंबा सफर. ये वही न्यू अंजूर टीम है जिन्होंने पिछले मुकाबले में 86 रन पूरे किए थे वो भी 5 ओवर में. लेकिन वो लम्हा अलग था. उस समय अलग था. उस वक्त मुकाबला दोपहर के 2:30 बजे हुआ था. आप ठीक रात के 9:30 बज चुके. समय बदल चुका है. वक्त बदल चुका है. उस वक्त टीम अलग थी. माहौल अलग था. अब सब कुछ बदल चुका है. क्या 3 ओवर में 56 रन बनाकर न्यू अंजूर टीम इस मुकाबले को जीत पाएगी या फिर मुकाबला यहाँ पर एक तरफा होगा? ये देखिए लाइव टेलीकास्ट किस प्रकार किया जा रहा है. नरकशीरबाद गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ. विकेट कीपर मेकिंग मिस्टेक. यस प्रवीण वहां पर है. मिस्टेक करते हुए यहां से मिलेगा 1 रन का इजाफा होता हुआ. प्रसाद सर एक बात को बिल्कुल इस बात पर गौर करना चाहेंगे. 2019 में फुटबॉल का विश्व कप हुआ था. रन यहां पर प्राप्त नहीं हुआ. 30 रन टीम का स्कोर. प्रसाद सर 2019 में अंडर 19 फीफा की ओर से फुटबॉल को ऑर्गेनाइज किया गया था.
तब हमने डीवाई पाटिल में ये कुशन लाइट्स देखी थी। और ये देखिए ऑन द राइज इस गेंद को खेल दिया, खिलाड़ी वहां पर मौजूद, पैकोस्कर के रीजन में आसान सा बनेगा कैच। विकेट नंबर 3 गोज डाउन ऑन 30। 30 पर 3 विकेट, एक और विकेट का पतन होता हुआ। क्रिकेट महाबली गाजवतील मैदान, आमदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, The great MP ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, आमदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान। कपिल पाटिल चषक यानी कि बिल्कुल इस ट्रॉफी की हम बात करेंगे तो यूनियन ट्रॉफी 2000 यूनियन मिनिस्टर ट्रॉफी। ये देखिए हमारा कमेंट्री बॉक्स दिखाया जा रहा है, हमारे बगल में अजय जी घरत मराठी हिंदी इंग्लिश कमेंट्री करते हैं, लेकिन हाल ही में वो स्कोरिंग की भूमिका अदा कर रहे हैं, यानी कि एक पेमेंट में डबल धमाका। हमारे साथ प्रसाद जी बरब साहब है, उनका भी स्वागत करेंगे। बहुत ही खुशहाल माहौल है यहाँ पर। हमारे स्कोरर खाना खाने के लिए यहाँ पर प्रस्थान कर चुके हैं। इसके लिए ये देखिए स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे खिलाड़ी कक्ष दिखाए जा रहे हैं। महिला खिलाड़ी कक्ष में पूरी तरह से सन्नाटे का माहौल है, जो कब्रिस्तान में सन्नाटा महसूस करते हैं, लेकिन अजय जी ये बहुत ही जल्दी, ये देखिए हमारा कमेंट्री बॉक्स दिखाया जा रहा है। बहुत बहुत शुक्रिया GTC। इस बीच ये गेंद, ओ लवली डिलीवरी, टेक ऑफ हुई गेंद थी, कट करना चाहते थे, डीप कवर में कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं है, वो इस एरिया को खाली क्षेत्र को क्लियर करना चाहते थे, समय काफी कम मिला। डॉट गेंद की समाप्ति, रन की गुंजाइश समाप्त हो चुके हैं। रुका हुआ स्कोर 30 रन 3 मिनटों के निशान के ऊपर। पारी का ओवर नंबर चलता हुआ, चौथा गेंदबाज मयूर मात्रे गेंदबाज के दौर पर चलते हुए। इस बीच अब की बार ओ टैप किया, इस गेंद को कट कर दिया, बैकवर्ड पर जाकर जगह बनाई, खिलाड़ी वहां पर मौजूद, डीप पॉइंट से कवर पॉइंट की तरफ आते हुए, लेकिन तब तक समय था, मोरेश थे वहां पर, 1 रन जरूर मिलेगा। इक्का दुक्का से काम न चलाया न चलेगा, क्योंकि यहाँ पर लंबा सफर तय करना है, मंजिल दूर है, दिल्ली दूर है। आप दिल्ली जाना है तो ट्रेन से काम नहीं चलेगा, आपको पकड़ने होगी फ्लाइट, और फ्लाइट यानी कि फ्लाइट स्ट्रोक लगाने होंगे, तो इस मुकाबले में आप कुछ दमखम कर सकते हैं। ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा, अभी नहीं तो कभी नहीं। ये बहुत बड़ी प्रतियोगिता हम देख पा रहे हैं। इस बीच ये गेंद, रिवर्स की गुस्ताखी, ये भी होना चाहिए, क्योंकि रिवर्स खेलने की जरूरत इस प्रकार थी बल्लेबाज के लिए, क्योंकि हम देख पा रहे विकेट कीपर के पीछे शॉट गली के रीजन में और फ्लाइंग स्लिप में खिलाड़ी सर्कल के अंदर है, वो पूरा एरिया खाली है, उस खाली एरिया में खेलना चाहते थे, लेकिन कोई मौका नहीं दिया बल्लेबाज को। मयूर महात्रे अच्छी गेंदबाज करते हुए, डॉट गेंद की समाप्ति, रन की गुंजाइश समाप्त हो चुकी है। हबीबुरी देसाई टीम बीच मैदान पर। आपकी बार फिर एक बार में सामिक स्टॉक स्वयं गेंदबाज, गेंद के नीचे, 1 more विकेट डाउन, 4th विकेट गोज डाउन, लौटना होगा बल्लेबाज साहिल पाटिल के पारी का अंत होता हुआ। और एकापेक्षा एक ओ मैदानात उतरले बाहुबली आणि क्रिकेटर, into the crowd as well. सिक्सर फोडले माहीत कधी पडली विकेट, विद्युत रोषणाईत उजळला डे नाईट क्रिकेट। इस प्रतियोगिता में 10 विकेटें प्राप्त कर चुकी है मयूर। जबरदस्त मयूर यानी मोहन मराठी में जो नाचता है बारिश जब होती है, लेकिन इस मयूर ने खिलाड़ी को, बल्लेबाज को अपने उंगली पर नचाया, और इस प्रतियोगिता में पहले ऐसे खिलाड़ी बने जिन्होंने यहाँ पर 10 विकेट प्राप्त किए। व्हाट अ फायरबॉल बॉलिंग अटैक। 2 मैच में यहाँ पर केवल ये कारनामा किया उन्होंने, कमाल की गेंदबाजी। ही इज वन ऑफ द वन बॉलर, ही हैज टेकन 10 विकेट्स इन दिस टूर्नामेंट। बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस रहा उनका, अजीमो शान, देखने लायक। अब मंजिल को सो दूर है, जीत के लिए 12 गेंद और 55 की आवश्यकता। कहा गई वो न्यू सिद्धिविनायक अंजुर टीम, जिन्होंने पिछले मुकाबले में कुटारी के सामने 5 ओवर में 86 रन बड़ी इत्मीनान के साथ पूरे किए थे, लेकिन अब उनकी पारी लड़खड़ाती नजर आ रही है। शुरुआत अच्छी नहीं हुई, मिडिल ऑर्डर बल्लेबाज अच्छी नहीं कुछ कर नहीं पा रहे, गेंदबाजी उफान पर चली। ऐसे कई कारण है जिसके कारण इस समय न्यू अंजुर, सिद्धिविनायक न्यू अंजुर के खेमे में यहाँ पर खामोशी का माहौल। जीत के लिए 12 गेंदे 55 की आवश्यकता। फिलहाल तो एक तरफा मुकाबला। ये देखिए बीजेपी का ये कमल खिलता हुआ देश में। इस बीच गेंद आपकी बार बैकवर्ड पर जाकर तमन्ना थी इस गेंद को मिड विकेट के ऊपर से खेलने के लिए, उनके यहाँ पर अरमानों को ब्रेक लगाती हुई गेंद, डॉट गेंद की समाप्ति। समीकरण उछलता हुआ बदलता हुआ, 11 गेंदों में 55 रन की आवश्यकता, हर गेंद पर 5 रन की आवश्यकता है। फिलहाल तो मुकाबला एक तरफा। हिमांशु जबरदस्त गेंदबाज करते हुए, हिमांशु महात्रे पुल टॉस गेंद स्ट्रेट ऑन द बैट्समैन क्लब अवे over the top into the long on. That's a 1 bounce, that's a 4 runs. नीलेश पाटील यांचं आयोजन तुफान, आमदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, आमदार कपिल
पाटीलच्या चतुर्थ. Thank you. Look at the action replay. Have a look at the action replay. What a shot. Amazing timing. Great footwork. Excellent body balance. Using the pace out. Beautifully hitting the ball into the gap. Just one more sort of that's 4 runs. Magnificent struck from the Pratik Patil. He is on the fire now. He has scored 13 from 9 deliveries. Good bowling. Good batting. Lovely shot. Lovely shot. Amazing timing. Cracking shot. लेकिन खिलाड़ी बापर मौजूद पहुंच से बाहर गेंद सीमा पार सीधा 4 अंक की मोहर लगाते हुए. सुकेश दाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. सुकेश दाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. अंजूर गांव की नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र की यहाँ पर जो कारनामा किया यहाँ पर सुकेश दाकी और हम नीलेश पाटिल समुंदर में भी आग लगा सकते हैं. कुछ भी कर सकते हैं जोड़ी. इस बीच गेंद पटकी भी गेंद थी. फिर एक बार उसी अंदाज में बैक पर गए जगह बनाए लेकिन इस बार कामयाबी नहीं मिलेगी क्योंकि खिलाड़ी वहां पर मौजूद है. एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. इक्का दुक्का और पिछले 2 गेंदों में 4 रन. पिछले 3 गेंदों में 300 के स्ट्राइक रन से 9 रन बनाए गए. समीकरण बदलता हुआ 8 गेंदे 46 रन की आवश्यकता. कमाल का माहौल. ये रात और भी नसीली और काफी खूबसूरत बनती हुई. ये समा आंखों को भाने वाला. ग्रेट डिलीवरी. स्ट्रांग अपील. फिंगर गोज बाय अंपायर. 1 more wicket down. 5th wicket goes down. जीत के लिए समीकरण बनेगा 7 गेंदे और 46 रन की आवश्यकता. सुकेश दाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. सुकेश दाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. Have a look at the action replay. बहुत ही शानदार ये गेंद थी और विकेट यहाँ पर मिलती भी 5वीं. सुकेश जी डाकी साहब और हमारे नीलेश जी पाटिल साहब ये युवन जोड़ी. हम ऊपर वाले से कामना करते कि जोड़ी को किसी की नजर न लगे क्योंकि इस जोड़ी ने जो किया कभी कोई कर नहीं पाएगा. बहुत ही शानदार आयोजन. आंखों को भाने वाला दिल को लुभाने वाला भारत की सबसे बड़ी प्रतियोगिता हम देख पा रहे हैं. 160 टीमें को यहाँ पर शरीक किया गया. 12 दिन का क्रिकेट का कारवा. ग्रेट डिलीवरी. वंस अगेन स्ट्रांग अपील. लेकिन इस बार अंपायर के पास कोई भी इसका जवाब नहीं है. अंपायर हैज नो आंसर टू इट एंड दैट्स अ ग्रेट डिलीवरी. End of the 5th over, scoreboard moves 40 for 5. Required runs 46 to win from 6 delivery. You're watching now one-sided match. Have a look at the action replay of previous delivery. What a bowling! What a bowling! Umpire said it was a clearly outside to lack some delivery, and there is a head factor also. Good decision from umpire. End of the 5th over, जीत के लिए 6 गेंदे 40 रन की आवश्यकता. बहुत ही शानदार दृश्य हम देख पा रहे हैं. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर एंड एवन जोड़ी हमारे सबसे लाडले सुकेश जी डाके और नीलेश जी पाटिल साहब इनके माध्यम से चलती हुई बहुत ही शानदार प्रतियोगिता. केंद्रीय मंत्री ट्रॉफी 2022 का ये यादगार सफर. अजय जी और प्रसाद जी मैंने पहले भी चर्चा की थी कि पहली प्रतियोगिता सांसद ट्रॉफी हुई. इसके बाद ये प्रतियोगिता केंद्रीय ट्रॉफी हो रही है और आने वाले साल में चीफ मिनिस्टर ट्रॉफी रहे ये हम कामना करते हैं. हमें बड़ा गर्व होगा जब कपिल पाटिल साहब महाराष्ट्र के मुख्यमंत्री होंगे, चीफ मिनिस्टर होंगे और ये प्रतियोगिता चीफ मिनिस्टर ट्रॉफी होगी तो हमें काफी गर्व महसूस हो सकता है. इस बीच अगेन fabulous delivery. The batsman no answer to it, trying to play into the long up. That's a great delivery. You are watching now one-sided match, no excitement. Just format is going on and you are watching Union Minister Trophy 2022. रिवर्स के जरिए यहाँ पर गेंद खेलने की कोशिश की थी. जब गेंद यहाँ पर सीधे बल्ले से नहीं खेल पाए, रिवर्स की तमन्ना थी, यही भी उनकी नाकाम रही और जीत के लिए 4 गेंदे 40 की आवश्यकता. धीरे धीरे देसाई टीम अपना सिकंजा कसती भी. टैप किया गेंद को, अंतिम क्षणों में यहाँ पर इशारा किया, अपने आप को संभाला और बल्ले का फेस देरी से खोला. गेंद जा रही है कवर पॉइंट के रीजन में, यहाँ से मिलेगा 1 रन. कोई मजा नहीं आया मुकाबले में. जिस टीम ने पिछले मुकाबले में 86 रन बनाए 5 ओवर में, वो टीम यहाँ पर बैकफुट नजर आ रही है. समय की औपचारिकता बचा मुकाबला. टन किया गेंद को और यहाँ पर उंगली आसमान को दिखाते अंपायर की और यहाँ से मिलेगा एक और विकेट. कपिल पाटील साहेबांचा साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाज कार्याचा खासदार चषकाला बक्षीस ठेवले 25 ऍक्टिवा गाड्यांची. सिद्धेश पाटील सुमित पाटील एंट्री झाली या बागा या दोघांची. प्रवीण मात्रे की शानदार विकेट कीपिंग का भूमिका अदा करते हुए जीत के लिए कुछ कदम दूर है. यहाँ पर
just 2 steps away from victory, no doubt. Just format is going on, no excitement. You are watching the one-side matches, no doubt. Beautiful, fabulous bowling attack from the Dilip Patil, magnificent bowler. Old is always gold. और वही खिलाड़ी मैदान के ऊपर गेंदबाजी का बारदौर संभालते हुए। ये सुहाना मौसम, ये सुहानी रात, ये नशीली रात, इस नशीली रात में चलती हुई खूबसूरत ट्रॉफी, बहुत ही सुहाना और शानदार मौसम। Oh, lovely and fabulous delivery with good length and line, trying to play square cut. He's showing a drill where he wanted to play. He wanted to play into the long up. There is a big gap, but he couldn't convert the stroke. That's a great delivery and dot delivery. No addition scoreboard. Oh, इस बार अच्छी शॉट, खिलाड़ी मौजूद, राहुल यहाँ पर आसान सा कैच को लपकते हुए 7वां विकेट मैदान से बाहर। साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल। ये देखिए यहाँ पर ये वीआईपी डाइस दिखाया जा रहा है। ऐसे लग रहा है कि तीसरे फ्लोर पे वीआईपी डाइस बनाया गया है। बहुत ही शानदार, बहुत ही शानदार। हैट्स ऑफ इज सुकेश डॉकी एंड नीलेश जी पाटिल। दिस इज अ गुड फिनिश और ये मुकाबला काफी रनों से जीता है। 86 का लक्ष्य था और टीम का स्कोर है महज 41 और ये मुकाबला जीता यहाँ पर लगभग 44 रनों से। व्हाट अ कन्विंसिंग विक्ट्री, व्हाट अ कन्विंसिंग विक्ट्री। कांग्रेचुलेशन रोहित एंड कांग्रेचुलेशन देसाई टीम। हार्ड लक अंजू टीम, अच्छा प्रयास आपने किया लेकिन इस मुकाबले को जीत नहीं पाया है। मैन ऑफ द मैच की घोषणा जरूर करेंगे अजय जी बताते हुए। मैन ऑफ द मैच के हकदार है आकाश पाटिल जिन्होंने 31 रनों की शानदार धुआंधार पारी के लिए वो होंगे मैन ऑफ द मैच के हकदार। आइए आकाश जी, यू हैव टू कम ऑन द स्टेज एंड यू हैव टू कलेक्ट योर अवार्ड बाय कमिंग ऑन द स्टेज। आई काइंडली रिक्वेस्ट यू प्लीज कम फास्ट ऑन द स्टेज। Over to Sandeep More sir, thank you so much.